एक अनुभव खूप संस्मरणीय झाला. बोला ना. शेवटचा दिवस होता. अनुराधापूर या नावाचं एक गाव होतं. बर तिथे मी गेलो होतो. बर तिथे मी गेलो होतो तर तिथे असं कळलं की तिथून एक जवळच एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी सम्राट अशोकाच्या काळी बिहारमधल्या त्या बोधिसत्वाचं एक रोपटं आणून लावलेलं होतं. त्याचा एक मोठा वृक्ष झालाय आणि ते अतिशय पवित्र ठिकाण झालेलं आहे आणि तिथे म्हणजे श्रीलंकेमधलं खूप पवित्र ठिकाण मानलं जातं. तर मग म्हटलं चला आपण बघून येऊ. पण आता कसं जायचं, 5-6 किलोमीटरवर होतं ते. तर तो माणूस ज्याच्याकडे मी राहिलो सगळीकडे असाच राहिलो बरं का, मला एक हे अतिथी म्हणून. आणि तो म्हणाला सायकल घेऊन जा तुम्ही. आता बघा किती विश्वास ठेवतात लोक. मग सायकल घेऊन गेलो आणि मग तिथे ते सगळं बघितलं. त्या गाभाऱ्यातून तिथून मी बाहेर परत येत होतो. तर त्याच वेळेला एक तेजपुंज व्यक्तिमत्व असलेली पांढरी शुभ्र साडी धारण केलेली अशी एक मध्यमवयीन स्त्री आणि तिच्याबरोबर एक तरुण मुलगी, अशा दोघी जणी आतमध्ये जात होत्या. मी बाहेर येत होतो. दृष्टादृष्ट झाली पण मला काय माहिती, मी तर माझ्या गुपचूप बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर माझा काय म्हणतो आपण सिक्स सेन्स तो जागा झाला. म्हटलं काहीतरी आहे. मग मी तिथे घुटमळत थांबलो आणि माझं जी अटकळ होती ती खरी ठरली. आजूबाजूला लोक जमले, अवतीभोवती लोक जमल्यानंतर म्हटलं आता बरं विचारणार कोणाला काय, कशासाठी तुम्ही असे येत आहे. सगळे तिथे असे उभे होते शांतपणे. सिंहली ती बाई बाहेर आली. तिच्या हातात एक तबक होतं. तर मला ती सरळ त्या गर्दीमध्ये माझ्या समोर आली आणि ते तबक धरलं हात समोर आणि काहीतरी सिंहलीमध्ये बोलली. आता मला काय कळणार ते काय बोलली, म्हणून मी नुसतं वेड्यासारखा हसलो. तर ती थोड्या भुवया उंचावल्या तिने आणि ती परत ते म्हणजे त्याचं पुनरुच्चारण केलं. म्हटलं काय गडबड आहे. मी मग पटकन म्हटलं सॉरी मॅडम, आय एम अ व्हिजिटर फ्रॉम इंडिया. असं बोलल्यावर तिची कळी खुलली. अरे म्हणे आर यू व्हिजिटर, ओके ओके यू टच धिस. आणि मग मी त्या तबकाला स्पर्श केला. मग तो प्रसाद सगळ्यांना वाटण्यात आला. म्हणजे ही थोडीशी आपल्याकडेही अशीच काहीतरी प्रथा आहे म्हणतात. तर ती कोण होती ती स्त्री, त्या होत्या श्रीलंकेच्या माजी पंतप्रधान सिरिमाओ भंडारनायके. आणि त्यांच्याबरोबर जी मुलगी होती ती मुलगी म्हणजे नंतरच्या काळात श्रीलंकेची राष्ट्राध्यक्ष झालेली चंद्रिका कुमारतुंगा. मग त्यांच्याशी त्या बोलल्या, मला विचारलं वगैरे. तर असे प्रसंग येतात आणि त्या प्रसंगाने तुमची ऊर्जा वाढते. अनपेक्षितपणे ज्या गोष्टी घडतात त्याच्यामध्ये मौज आहे. सगळंच तुम्ही जर का आयटिनरी हे करून जर निघालात ना त्याच्यात मजा नाही. आणि त्यावेळेचा प्रवास यू टूक द रोड अनचार्टर्ड, अनट्रॉडन पण